मी श्रीमती शोभा तुळशीराम शिंदे। मी राहायला बेगमपेठ मध्ये। हे सगळी माझी घर आहेत। आता सध्याला माझी मावशी मामाचं घर आहे। ही आमची घर सगळी विकून गेलेले आहेत। आमचं लहानपण इथं सगळं गेलेलं आहे। या चौकीच्या पाठीमागं ही जी आमची खरादी गल्ली, हे सगळे आम्ही बहीण भावासारखं घरच्यासारखं एका ताटात खाऊन राहिलेले। हा माणूस इथं राहायला नव्हतं। आज आमची पिढ्यानपिढी, आमच्या 7 पिढ्या ह्या गल्लीत गेलेत, खरादी लोकांच्या, आमच्या माळी लोकांच्या। पण इथं त्यांनी इथं राहायला नव्हता। पूर्वी मुस्ताक शेख, त्यांनी पूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता होता। नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे म्हणून आणि MIMचं काम करून इथं जी दादागिरी गुंडगिरी चालली आहे। आणि ह्या माणसामुळं आज मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते आहे। सामाजिक सोशल वर्क म्हणून या एरियातलं काम सगळं मी बघते। आज 3 वर्ष झालं इतका त्रास आहे ह्या माणसामुळं। आज आम्ही इथले स्थायिक लोक राहून ना हिंदू ना मुसलमान आम्ही कुठल्या जागेमध्ये हात घातलो नाही। ज्या वेळेस रफिक हत्तूर या वार्डाचे मेंबर होते, तर त्यावेळेस या लोकांनी त्यांना अंगठा छापसलं, काही कळत नव्हतं। स्टँडिंग वन असताना बेकायदेशीर 2-2 लाख रुपये देऊन ही जागे गाळे घेतलेले। आता मेंबर मरून गेल्या। आता उद्या जर हे झेंडा बेकायदेशीर आहे तर झेंडा तर लागला व तिथं तर इथं हिंदू मुस्लिमचं काय प्रकरण झालं तर ह्याला मी BJPचेच कार्यकर्ते आहे। तर मी शेवट जवळ जाऊन वरच्या लेवलला जर मी गेले, मी सगळीकडे जाणार। उद्या मी सोमवारी मुंबईला मंत्रालयात आहे, तर मी निवेदन देणार आहे सगळ्या अधिवेशन मध्ये। तिथं आहे मी देणार। हे जर प्रकरण वर झालं तर या एक तर 2 दंगली झाले, त्यावेळेस कुणी आले नाहीत आम्हाला सहकार्य करायला हिंदू मुसलमानला। ज्यावेळेस रियाज भाई, आणखी रवी बंडे, प्रदीप बंडे, आम्ही इथले लोक, आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र आहे म्हणून आम्ही चौकात मोठमोठे कार्यक्रम घेतलो। त्यावेळेस तू कुठे गेला होता? त्यावेळेस तू यातला कार्यकर्ता होता ना तू? आता बी त्रास। आता ही गाडी फोडली उद्या, आणि ते बाहेरचे जे सलगर वगैरे जे 2 माणसं येऊन बसतेत रात्री बेरात्री आमच्या या खोक्यामध्ये। आज आम्ही इथं कार्यकर्ते आहेत ना, भाजप शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे। महिलांना सुरक्षित वाटतं या वातावरणात? सुरक्षित वाटत नाहीत। आज आमचे ते 2 माणसं 4 माणसं आल्यामुळे आमच्या या एरियामध्ये एवढा गोंधळ वाढलेला आहे बघा। उद्या आम्हाला धोकादायी काय, हा एक खोकं इथनं हल्लं पाहिजे। मी नुसरत अफसर शेख, राहणार बेगमपेठ पोलीस चौकीच्या मागे। इथं मी 25-26 वर्षापासून राहिला आहे। आणि तुम्ही बघणार तर सगळे स्त्रिया जे उभारलेल्या आहेत त्याच्यामध्ये वयस्कर पण आहेत। 50-60 वर्षापासून आम्ही सगळेजण या गल्लीत राहिलेले आहेत। मी सून म्हणून इथं आलेले आहे आणि 25-26 वर्षापासून मी इथं आहे। आमची ही रहिवाशी आहे, जाण्याचा रस्ता आहे। या रस्त्यामध्ये आमच्या घराच्या खाली आम्ही लावलेली कार त्यांनी दर दुपारी येऊन सर्वांसमोर धडधडीत येऊन त्यांनी कार आमची फोडलेली आहे। आज काल त्यांनी गार फोडली, आज तिने आमच्यावर पण काय पण हल्ला करणार आहे। आम्ही या महिला तर इथं सुरक्षित नाही आहोत। गल्लीचा येण्या जाण्याचा रस्ता असल्यामुळे सगळे स्त्रिया, मुलं, लेकरं सगळेजण इथूनच जातात कॉलेजला, शाळेला। त्या मुली पण आता सुरक्षित नाही आहेत। माझी तुम्हाला फक्त एवढंच निवेदन आहे, एवढंच अर्ज करायचं आहे की आम्हाला याच्यापासून खतरा आहे। आज त्याने गाडी फोडली, उद्या तिने आम्हाला काय पण करणार। तर आमची एवढीच विनंती आहे तुम्हाला की या खोका जो आहे तो इथून निघाला पाहिजे। आणि त्याचं कुठलं पण ऑफिस होते, कुठलं पण ठेवू देते नाही, आम्हाला त्याच्याबद्दल काही नाहीये। पण आमचं जर नुकसान झालंय ते नुकसानचं पण भरपाई मला पाहिजे। माझी जी 25 लाखाची क्रेटा गाडी आहे त्यांनी जी फोडली आहे ते आम्हाला भरपाई मला त्याची पाहिजे। आणि आमच्या महिलांना जे त्रास होतात त्यांच्यामुळे, जे कार्यकर्त्यांना घेऊन तुम्ही बसतो इथं, वाईट नजर जे घालतात मुलींवर आणि बायकावर, उगा कमेंट करत बसतात, तिने तिथं काही पण काम नाही इथे बसण्याचं। आम्ही इथं येणार राहणार, आम्ही इथं आहोत। तिने काय सकाळी येतात संध्याकाळी निघून जात आहे, पण आम्ही इथं राहतो। बाहेरचं लेख येऊन आम्हाला त्रास देत आहे, आम्ही इथं राहणार आहे। आम्ही कुठं जायचं सांगा? आमचं घर इथं आहे, लेकरं आहेत, आमचा संसार आहे इथं, आम्ही कुठे जायचं? तो ही विनंती आहे की जरा काहीतरी आम्हाला कार्य करून द्या त्याच्याबद्दल। आप नाम बताओ, कल क्या हुआ था, किस वजह से गाड़ी फोड़ी हो? मी 30-40 वर्षापासून इथंच राहतो आणि ते समोरचा अतिक्रमण है, ते उसने ना बच्चा गाड़ी काट रहा था हमारी, तो उसने अंदर से ऑफिस में आके गाली गलौज किया। गाली गलौज करने के बाद फिर मैंने गाली गलौज क्यों कर रहा है, फिर उसके बाद उसने अंदर से रॉड लाने का, तो मैं मेरे बच्चे बीवी से ऊपर भागे। ऊपर भागने के बाद उसने रॉड ला के पूरी गाड़ी बुकना किया और पत्थरबाजी किया और औरतों को गाली गलौज किया, रॉड उठाया। तो ये 2 साल से उसका पूरे गली को तकलीफ है, 3 साल से गली को पूरी तकलीफ है। नाम है? कौन सा? मुस्ताक शेख, शिवसेना का है।
और हमारे शिंदे साहब से गुजारिश है उप मुख्यमंत्री के, ऐसे आदमी को आप नहीं रखना चाहिए कि पार्टी की छवि खराब होती है। हमारी रिक्वेस्ट है कि उसका पद काट के ये यहाँ से काटना, क्योंकि ये बहुत धोखेदायक है। इस पे कार्रवाई क्यों नहीं होती है, क्या वजह है? पुलिस में तकरार वगैरह करे नहीं कि इसके बारे में? पुलिस में कल सुबह में गए थे सिविल को, पवन कुमार बैठा है, जाने के सिविल से आने के बाद 4 बजे से लेके 7 बजे तक जे रोड में थे। राउत साहब बोले और रोजे का टाइम वहाँ हम निकल गए हैं, कल सुबह में जरूर एक्शन लेंगे उस पर, राउत साहब बोले उस पर जरूर एक्शन लेंगे, तो राउत साहब बोले। ठीक है। काल जी बेगमपेठमध्ये घटना झालेली आहे ती माझी मैत्रीण नुसरत शेख यांना शिवीगाळी करून महिलांना कितपत योग्य आहे की असली तुच्छ भाषेत शिवीगाळी करणं व त्यांच्या गाडीचं नुकसान करणं। जे रोडमध्ये PSI म्हणतात की रमजान आहे, रमजान फक्त एकालाच नाहीये हे समजून घ्यायला पाहिजे होतं त्यांनी, की गुन्हा दाखल करायला पाहिजे होतं। मी जेरोडच्या अधिकारी साहेबांना सगळ्यांना विनंती करते आपल्या माध्यमातून जे काही आहे कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर विनयभंग गुन्हा व्हायला पाहिजे। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पण विनंती करते की असल्या कार्यकर्त्यांना, असल्या नालायक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात ठेवू नये, त्यांनी त्यांची हकलपट्टी करावी, अन्यथा गुन्हा नाही दाखल झाल्यास आम्ही सगळ्या महिला मिळून उपोषण करूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।